सोहळ्यासाठी उज्जैन येथे आमची उल्हासनगरवरून 12 लोकांची टीम गेली होती. माऊली, रांगोळी आणि हा मी आहे आणि ह्या आमच्या कासार मॅडम आणि उल्हासनगरची टीम. आणि आता आपण गेटच्या आतमध्ये एंट्री माऊलीचं चित्र आहे शेजारी. आतमध्ये आहोत आणि दोन्ही बाजूला स्टॉल लागलेले आहेत. काही लोकांच्या बसण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी, पाण्याची सोय केलेली आहे. त्या बाजूला काही साहित्य विकण्यात येते त्याचे स्टॉल लावलेले आहेत. ग्राउंड आहे, आखाडा आहे बघा. त्या आखाड्याची जागा घेतलेली होती, कारण अख्ख्या महाराष्ट्रातून भरपूर लोक आलेलीच आहेत. तर ती बघूया आता हे शंकराचं आहे, श्री स्वामी समर्थ, 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 श्री अनेक राज्याच्या आपल्या महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक भक्त आले. त्यांच्यापैकी मी पण एक आहे आणि गुरुची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर पडणार आहे. आणि गुरुच्या बद्दल काही वेगळी माहिती मी सांगावं इतका काही मी मोठा नाही, इतका काही ज्ञानी नाहीये. परंतु ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी लिहिताना सुरुवातीला ज्या 4 ओळी लिहिल्या आणि इतर ठिकाणी सुद्धा गुरुचं वर्णन करताना ज्ञानेश्वर घेतात थोडीफार किंवा बसलेले आहेत किंवा काय कोणाचं लिंगार्चन सोहळ्यामध्ये कोणाचे बसलेले असतील त्यांची मंडळी आहे, घरचे लोक आहेत, हे सेवेकरी आहेत आणि त्यांचे इतरही व्हॉलंटियर्स वगैरे काही आहेत त्यांच्यासाठी सोय आहे. ते बाजूला बसलेले आहेत, काही आपली कामं करत आहेत आणि हे दोन तीन मंडप बांधलेले आहेत. आता बघूया आपण, तर मंडपात जागा पुरली नाही म्हणून काही लोक बाहेरच बसलेले आहेत आणि बाहेरही जागा ठेवलेली आहे, तिथे लोकांना बसता येण्याची सोय केलेली आहे. त्याप्रमाणे बरीचशी मंडळी कंपाऊंडच्या बाहेरसुद्धा आहे की ज्यांना आतमध्ये जागा नाही, जे लवकर आले ते आतमध्ये बसलेले आहेत, पण ते थोडाफार वेळ झाल्यामुळे किंवा मागे आले तर ते पुढे बाहेरही बसू शकतात. तर अशा प्रकारे हे 2-3 मंडप आहेत बघा. आणि आपण सगळे मंडप फिरूया. मंडप मी तुम्हाला दाखवतो. 1, 2, 3, 4 मंडप टाकलेले आहेत सावलीसाठी आणि लाईटिंगसाठी आणि समोर व्हिडिओसाठी स्क्रीन लावलेले आहेत हे बघा. आणि खाली बसण्यासाठी तुम्हाला काही रेडीमेड चादरी हातरलेल्या आहेत. हे पहा, माणसं उत्साहित आहात सगळे.
सगळे सेवेकरी उत्साहित आहेत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे सर्व माऊलींच्या समोर बसून आपली पूजा अर्चना केलेली आहे. आणि आता आपली मला वाटतं पूजा संपन्न झालेली आहे. आणि माऊली काय 2-4 शब्द आता सांगणार आहे, ते निवांतपणे माणसं ऐकतील. बघा आता सर्व हे बघा हे स्क्रीन लावलेले आहे जिकडे तिकडे, प्रत्येकाला लांबून दिसण्यासाठी बऱ्याच ठिकाणी स्क्रीन लावलेले आहे, त्याच्यावर आपण बघू शकतो. आणि समोर स्टेज आहे, तिथे माऊली आपले काम करता आहेत. माऊलींनी 2 शब्द उच्चारले तर माणसं सेवेकरी कसे हात देतात बघा. नमस्कार करतात, माऊलीला नमस्कार करतायत सगळे. स्टेज पण फार सुंदर बांधलेलं आहे. आणि गर्दी फार असल्यामुळे मला पुढे जाता येत नाही आहे, तरी हे मी थोडंसं लांबूनच चित्रित करतो आहे. तर बघूया तरी कुठपर्यंत आपल्याला जाता येतं ते मी प्रयत्न करतो आहे. पण जेवढं दिसेल तेवढं दिसेल, कारण सर्व स्त्रिया आणि लेडीज असल्यामुळे जास्त कुठे मध्ये आधी घुसता येत नाही. आणि